ते स्नायू सहसा लक्ष न दिले गेलेले आहे. व्यायामपटू सुद्धा जे असतात त्यांचं सुद्धा याकडे दुर्लक्ष असतं. अनवट व्यायाम म्हणायला हरकत नाही, कारण असा उपयोग या थेराबँडचा कोणी करताना दिसत नाही. आतापर्यंत आपण जे सगळे पाहिले ते व्यायाम तशा प्रकारचेच आहेत. यात सुद्धा जिथं व्यायाम होणार आहे ते स्नायू सहसा लक्ष न दिले गेलेले आहे. आणि म्हणजे सामान्य माणसांच्या बाबतीत तर बोलायचंच नाही, परंतु व्यायामपटू सुद्धा जे असतात त्यांचं सुद्धा याकडे दुर्लक्ष असतं. ही ज्या प्रकारे ती थेराबँड ओढते त्याच्यामध्ये तिच्या ह्या भागामधले जे स्नायू आहेत त्यांना काम करावं लागते की जे आपण इतक्या सहजी वापरतच नाही. हा व्यायाम तसा एकच एक आहे, म्हणजे एवढं ताणायचं आणि सोडायचं हाच त्यातला मुख्य भाग आहे. परंतु परत तोच मुद्दा येतो की आपण जेव्हा हे करून पाहतो त्यावेळेला लक्षात येतं की अरे हे काहीतरी आपल्याला माहीत नसलेली गोष्ट आहे, अनुभव नसलेली गोष्ट आहे. त्याचा अर्थातच जिथं किक्स मारण्याचा, जिथं उंचावरती काहीतरी पाय करायचा आहे तो, किंवा मग काही स्केटिंग सारखा खेळ असेल, असं काही जे असेल त्याच्याकरता याचा विशेषतः उपयोग होणं शक्य आहे. हा जो पट्टा आहे माझ्या हातामध्ये याला थेराबँड असं म्हणतात. बँड म्हणजे इंग्रजीमध्ये पट्टा असा पण अर्थ आहे बँडचा. थेऱ्या हा जो शब्द आलाय थेराबँड, ते थेरॅप्युटिक मधला आहे. तो औषध किंवा काय उपचाराकरता वापरला जाणारा पट्टा असं त्याचं रूप आहे. आता मगाशी जो व्यायाम दाखवला तो ताणण्याचा होता, म्हणजे तो ह्या मसलचा होता. आता आपल्या शरीरामध्ये प्रत्येक स्नायूच्या उलट काम करणारा स्नायू नक्की असतो. म्हणजे बायसेपमुळे माझा हात वाकतो तर ट्रायसेपमुळे सरळ होतो, हा जसा नियम आहे तसा पायाच्या बाबतीत पण असं आहे की पायाच्या आतले जे स्नायू आहेत ते गुडघे जवळ आणण्याकरता उपयोगी पडतात. तर हे जे बाहेरचे स्नायू आहेत त्यांनी मी गुडघे एकमेकापासून दूर नेऊ शकतो. तर मगाशी जो व्यायाम केला थेरॅप्युटिक बँड म्हणून ताणायचा, असा ताणायचा जो ईश्वरीने करून दाखवलं त्याच्या उलट व्यायाम आता करायचा आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये मांडीच्या आतल्या बाजूचा स्नायू तिथं वापरला जाणार आहे. आणि अर्थातच हात सेटअप उलटा करून मी त्या बाजूच्या पायाला पण व्यायाम देण्याची सोय करू शकतो. मगाशी जो थेराबँडने आपण व्यायाम केला म्हणजेच मांडीच्या आतले स्नायू वापरून पट्टा ताणला, किंवा उलटही त्याचे केलं की बाहेरचे स्नायू वापरून पट्टा ताणला परत, तसं या प्रकारच्या बॉलवरती, कुठल्याही बॉलवरती तुम्ही बॉल दाबण्याचा प्रयोग करू शकता. तो जरा मऊ असावा लागतो. फुटबॉल किंवा व्हॉलीबॉल काही चालणार नाही, तो फार कडक असतो. ह्याच्यामध्ये त्याच प्रकारची ॲक्शन इथं होते. हे कसं आहे, कशाकरता आपण वापरणार आहोत. समजा एखाद्या इंजुरीमधनं बाहेर येतोय, ऑपरेशन काहीतरी झालेलं आहे, त्यानंतर जे करायला लागतात व्यायाम त्याची बरीच सोय याच्यामध्ये होते. आता हा बॉल दाबला जातोय तसाच, परंतु आता मात्र तिचे बाहेरचे स्नायू वापरले जातात. थाय मसल ज्याला म्हणतात ते याच्यामध्ये वापरले जातात. आता आपला हेतू काय आहे, व्यायाम कशाकरता करतोय आपण, याचा बऱ्यापैकी अंदाज जो कोण सल्लागार असेल, व्यायाम अमुक व्यायाम कर तमुक व्यायाम कर सांगणारा, त्याला हे समजणं आवश्यक आहे की त्याला नेमकं काय साधायचंय. तुम्हाला काय साधायचंय हे जर कळलं तर ते साधण्याचे अनेक मार्ग तुम्हाला
सहजगत्या सुचू शकतात. म्हणून हा अशा प्रकारचा बॉल, रबराचा बॉल आहे, याचं मटेरियल हे रबर आहे, लेदर नाही, आणि याच्यामध्ये प्रेशर त्या मानाने फार कमी आहे आणि त्याच्यावरच हे व्यायाम होऊ शकतात.